मावळमध्ये पूल कोसळून मोठी दुर्घटना। कुंडमाळा येथील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला। दुर्घटनेत 4 जणांचा मृत्यू, 51 जण जखमी। कुंडमाळा पर्यटन स्थळ दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर। जखमींच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार करणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं ट्विट करून माहिती। मंत्री गिरीश महाजन यांनी कुंडमाळा पर्यटन स्थळ दुर्घटनेतील जखमींची विचारपूस केली आहे। तळेगाव येथील जनरल हॉस्पिटलमध्ये केली विचारपूस। विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी तळेगाव येथील रुग्णालयात जाऊन कुंडमाळा दुर्घटनेतील जखमींची विचारपूस केली। प्रशासनाने राज्यातील जीर्ण झालेल्या पुलांवर प्रवास करण्यासाठी नागरिकांना बंदी घालावी, बनसोडे यांची मागणी। पूल आधीच जीर्ण अवस्थेत, पुलाच्या ढिगाऱ्यातून बचाव पथकाला दुचाकी देखील सापडली। इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेचा खासदार सुप्रिया सुळेंनी घेतला आढावा। नागरिकांना पावसाळ्यात पर्यटनासाठी जाताना आवश्यक ती काळजी घेण्याचं आणि सुरक्षेच्या नियमांचं पालन करण्याचं आवाहन। कुंडमाळा दुर्घटनेत मृत पावलेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केलं दुःख। दुर्दैवी घटना आहे, अपघात आहे। घटनाग्रस्तांच्या दुःखात आपण सहभागी। घटना का घडली, कशामुळे घडली याची चौकशी व्हावी, आशिष शेलारांची प्रतिक्रिया। ज्यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली। शासन प्रशासनाने सतर्क राहणं गरजेचं, शरद पवारांचं ट्विट। पूल कोसळून घडलेली दुर्घटना धक्कादायक, तितकीच मनाला वेदना देणारी। बचाव पथकाला यश मिळू दे, सर्वजण सुखरूप असू देत, हीच ईश्वरचरणी प्रार्थना। आदित्य ठाकरेंचं ट्विट। दुर्घटनेचं वृत्त अत्यंत दुःखद आणि वेदनादायी। आमदार रोहित पवार यांची इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत ट्विट करत प्रतिक्रिया। हा पूल पादचारी होता, शेतकऱ्यांना पायी येण्या जाण्यासाठी रस्ता बनवला गेला। 100 पर्यटकांनी यावर गर्दी केली। आमदार सुनील शेळकेंची प्रतिक्रिया। इंद्रायणी नदीवरील पूल पडण्याची घटना अत्यंत दुर्दैवी। मोडकळीस आलेल्या पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट शासनाकडून होणं गरजेचं। ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया। सगळ्या बातम्यांनी मनाला वेदना होतात, देवाच्या मनात काय माहीत नाही, पण घडलेल्या दुर्घटनेनं मनाला वेदना झाल्यात। जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्र्यांशी फोनवरून संपर्क साधत घेतली दुर्घटनेची माहिती। सर्वतोपरी मदतीचं पंतप्रधानांचं आश्वासन। इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटना, दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांप्रती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केली सहवेदना। जुन्या पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सूचना। विदर्भ वगळता राज्यभरात आजपासून शाळांना सुरुवात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालघरमधील दुर्वेस येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांचं स्वागत करणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्यातील कोडोली, तर उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीतील काटेवाडी येथील शाळेत विद्यार्थ्यांचं स्वागत करणार। शालेय विद्यार्थ्यांना आजपासून एसटीचा पास शाळेतच मिळणार। विद्यार्थ्यांसाठी आजपासून विशेष मोहीम सुरू। शाळा आणि महाविद्यालयांनी दिलेल्या नावाच्या यादीनुसार एसटी कर्मचारी शाळेत पास पोहोचवणार। एमएसटी सीईटीचा आज निकाल। विद्यार्थ्यांना सीईटी सेलच्या संकेतस्थळावर निकाल पाहता येणार। डोंबिवलीत 27 गावांची स्वतंत्र नगरपालिका स्थापित करण्यासाठी सर्वपक्ष हक्क संरक्षण संघर्ष समिती स्थापन। खासदार बाळामामा म्हात्रे समितीचे अध्यक्ष। 27 गावांचा निकाल लागल्यानंतरच कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुका घेण्याची मागणी। रेणुका देवीचा माहूर गडावर भक्तांची गर्दी। सुट्टीचा दिवस असल्याने संपूर्ण माहूर गडावर गजबजून गेलेला आहे। मुंबईत आझाद मैदानावर आशा सेविका आजपासून आंदोलन करणार। विविध मागण्यांसाठी आशा सेविका आंदोलन करणार। बुलढाण्यात नीरव आणि कोरडी नदीवरील सुरू असलेलं सिमेंट बंधाऱ्याचं काम निकृष्ट, स्थानिकांचा आरोप। खामगाव जलसंधारण विभागाचं मात्र दुर्लक्ष। नागपुरात सेमिनरी हिल्स भागात आजपासून 3 दिवस सकाळी वीज बंद राहणार। नवीन ट्रान्सफॉर्मर चार्जिंगच्या कामासाठी महावितरणचा निर्णय। वाशिममधून संत झोलेबाबा महाराजांची पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ।
पालखीचं यंदाचं 11वं वर्ष. चिखली झोलेबाबा मंदिरात पारंपरिक पूजा आणि भजनानंतर पालखीचं प्रस्थान. परभणीत 20 वर्षीय तरुणी बेपत्ता. शौचालयाला जात असल्याचं कारण देऊन तरुणी बेपत्ता. नातेवाईकांकडून पोलिसात हरवल्याची नोंद दाखल. कल्याण मेट्रो 5 प्रकल्पाचं काम लवकरच सुरू होणार. शिवसेना कल्याण शहर प्रमुख रवी पाटील यांची माहिती. MMRDAच्या बैठकीत नव्या मार्गाचा DPR मंजूर. जामनेर तालुक्यातील वाकीजवळ असलेला पर्यायी रस्ता पावसामुळे गेला वाहून. रस्ता वाहून गेल्यानं नाल्याचं पाणी शेतात शिरल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. संतश्रेष्ठ श्री गजानन महाराजांच्या पालखीचं परभणीत आगमन. पुढचे 5 दिवस पालखीचा मुक्काम परभणी जिल्ह्यात विविध ठिकाणी असणार. राज्यातील साखर कारखान्यात वापरणार AI तंत्रज्ञान. AI साठी 6% व्याजदर कर्ज देणार. राज्य सहकारी बँकेकडून साखर कारखान्यांना कर्ज. बुलढाण्यातील चिखलीमध्ये बुद्धिबळ स्पर्धेचं आयोजन. बुलढाणा, अकोला, वाशिम या 3 जिल्ह्यातील शेकडो विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग. परभणीत अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर पोलिसांनी पकडला. कारवाईत पोलिसांनी 3,50,000 रुपयांचा मुद्देमाल केला जप्त. मालवणमधील राजकोट किल्ल्यावर नव्याने उभारण्यात आलेल्या शिवरायांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याच्या बाजूची जमीन खचली. जमीन खचल्यानं भगदाड पडल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणावर भाविक तुळशीहार आणि फुले मोठ्या भक्तिभावानं अर्पण करतात. आता याच निर्माल्यापासून धूप आणि अगरबत्ती तयार करण्यात आली आहे. धूप आणि अगरबत्तीच्या विक्रीची सुरुवात देखील करण्यात आली. बोईसर तारापूर MIDC प्लॉट नंबर K6 कारखान्याला आग. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश. कोणतीही जीवितहानी नाही. इंद्रायणी गोदावरी दुर्घटनेनंतर 3री दुर्घटना समोर. माथेरानच्या शॉर्लोट तलावात 3 पर्यटक बुडाले. तिघेही पर्यटक नवी मुंबई येथील असल्याची माहिती. छत्रपती संभाजीनगरात शिक्षकाकडून 11 वर्षीय विद्यार्थिनीवर अत्याचार. रांजणगाव शेणपुंजी येथील नर्सरी कॉलनीतील घटना. सुभाष जाधव असं खासगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षकाचं नाव. विद्यार्थिनीला अश्लील व्हिडिओ दाखवून अत्याचार. आदिवासी विद्यार्थ्यांच्या यातना थांबेनात. विद्यार्थ्यांचा मालवाहू ट्रकमधून 200 किलोमीटर प्रवास. मेंढ्या बकऱ्यांसारखे कोंबून नेल्याचा प्रकार. नंदुरबारच्या अक्कलकुवा येथील घटना. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी. पावसामुळे समुद्राला उधाण. जवळपास 3 मीटर उंचीच्या लाटा उसळत आहेत. मच्छीमारांनी खोल समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये. प्रशासनाचं आवाहन. बुलढाण्यातील शेगाव ST आगारात 5 नवीन ST बस दाखल. बसमुळे प्रवाशांना मोठा दिलासा. बुलढाण्यातील आदिवासी भागात 75 वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर वीज पुरवठा. वडगाव गड भागातील वीज पुरवठ्याची समस्या अखेर सुटली. सातारा नगर परिषदेच्या पार्किंगची झाली कचरा कुंडी. राखीव पार्किंगच्या जागेवर कचऱ्याचा खच. परिसरात दुर्गंधी आणि अस्वच्छतेचं साम्राज्य. परभणीत शासकीय रुग्णालयात संसर्गजन्य विभागात 3 दिवसांपासून श्वानाचा वावर. विभागातील रुग्णांना श्वानामुळे त्रास. प्रशासनाकडून ठोस कारवाई न केल्याचा आरोप. कुंडमळा दुर्घटनेत NDRF कडून 41 पर्यटकांचा बचाव. 2 ते 3 जण अद्याप बेपत्ता. दुर्घटनेत 4 जणांचा मृत्यू. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेचे विभाग प्रमुख आणि शाखा प्रमुखांच्या बैठका. मुंबई महापालिकेवर भगवा फडकवण्यासाठी कामाला लागा. उद्धव ठाकरेंच्या शाखा प्रमुखांना सूचना. माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नेतृत्वात सभा. बारामतीच्या मळद, डोरलेवाडी, मेखळी, निरावगज गावात होणार जाहीर सभा. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली मनसेची बैठक. शिवतीर्थ इथे बैठकीचं आयोजन. आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बैठक. परभणीत आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर RPIच्या कार्यकर्त्या मेळाव्याचं आयोजन. निवडणुकीत महायुतीनं विश्वासात घेतलं नाही तर दुसऱ्या पक्षासोबत युती करण्याचा, अन्यथा स्वबळावर लढण्याचा निर्धार. राजसाहेब हे वादळी व्यक्तिमत्व. जसा वादळाचा थांगपत्ता लागत नाही तसंच राजसाहेबांचं सुद्धा आहे. चंद्रकांत पाटलांकडून राज ठाकरेंचे कौतुक.
माथेरानमधील शॉर्लोट लेकमध्ये बुडून तिघांचा मृत्यू, तिघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात यश. सह्याद्री रेस्क्यू टीम आणि हेल्थ फाउंडेशनकडून शोध मोहीम. हिंगोलीत दुचाकीच्या अपघातात शिक्षकाचा मृत्यू, परिसरात हळहळ व्यक्त. हिंगोलीत सागवानची विनापरवाना वाहतूक करणारा टेम्पो जप्त, वन विभागाची कारवाई. परभणीत अज्ञात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात गायीचा मृत्यू, शेतकऱ्यांचं 20,000 रुपयांचं नुकसान, परिसरात भीतीचं वातावरण. वन विभागाकडून तातडीने उपाययोजना कराव्या, ग्रामस्थांची मागणी. छत्रपती संभाजीनगरच्या वेरूळ इथे ऐतिहासिक गढी आणि ज्योतिर्लिंग परिसरात भीषण अपघात, रिक्षा आणि ट्रकचा अपघात. हिंगोली जिल्ह्यात खरीप हंगाम पेरणीला सुरुवात, ट्रॅक्टरच्या माध्यमातून शेतामध्ये कापूस, सोयाबीन, उडीद पिकांची पेरणी. सोयाबीनला भाव नसल्यानं लागवडीत घट. हिंगोलीत खरीप हंगामाच्या पेरणीसाठी शेतकरी सज्ज, पेरणीसाठी लागणारं साहित्य खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची बाजारात गर्दी. कराडमध्ये शेतकऱ्यांना तत्काळ कर्जमाफी मिळण्याच्या मागणीसाठी विविध शेतकरी संघटनांचं तहसीलदारांना निवेदन, कर्जमाफी जाहीर झाली नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा. सिल्लोड तालुक्यातील मिरची उत्पादक शेतकरी अडचणीत, मिरचीवर मोठ्या प्रमाणात कोकडा रोग पसरल्यानं शेतकरी सापडले अडचणीत. महिलेची फसवणूक करून 19 लाखांचा गंडा घालणाऱ्या प्रसिद्ध युट्यूबरला दिल्लीतून अटक, मुंबई सायबर पोलिसांची कारवाई. वैजापूर तालुक्यात कोयत्याने वार करत पत्नीची हत्या, गळ्यावर आणि चेहऱ्यावर वार करत केली हत्या. फरार झालेल्या आरोपी चांगदेव शेलारचा वैजापूर पोलिसांकडून शोध सुरू. चंद्रपूरमध्ये पत्नीने केली पतीची हत्या, सिंदेवाही तालुक्यातील धक्कादायक घटना. घरगुती वादातून हत्या केल्याची पोलिसांची माहिती, सिंदेवाही पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल, पोलिसांकडून आरोपी पत्नीला अटक. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.